गुड मॉर्निंग. आज आपल्या सिरीजचा 48वा दिवस आहे. वेळ कमी आहे, त्यामुळे चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, 2026 मध्ये होणाऱ्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी अध्यक्षपद कोणत्या देशाला मिळाले आहे? तर कोणत्या देशाला? भारत. आणि जनरली जो देश अध्यक्षपद भूषवतो तिथेच ती शिखर परिषद आयोजित केली जाते. आता ही परिषद 2026 मध्ये होणार आहे आणि आपली पोलीस भरतीची परीक्षा सुद्धा 2026 मध्ये होणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने हा प्रश्न महत्वाचा ठरतो. ब्रिक्सची स्थापना कधी झाली आहे? तर 2009 ला झाली आहे. आणि ती कोणकोणत्या देशांनी केली आहे? तर ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना यांनी केली. आणि 2010 ला साऊथ आफ्रिका हा ऍड झाला, म्हणून ते कसं झालं? ब्रिक्स असं नाव पडलं. मग 2024 पर्यंत एवढे देश होतेच, पण 2024 ला आणखी देश यामध्ये ऍड झाले. कोणकोणते? तर सौदी अरेबिया, UAE, इराण, इजिप्त आणि इथिओपिया हे आणखी 5 देश ऍड झाले. आता ब्रिक्स ह्याचं हेडक्वार्टर नाहीये, पण ब्रिक्स बँकचं हेडक्वार्टर आहे आणि ते कुठं आहे? शांघाय, चायनामध्ये. त्यामुळं हे लक्षात ठेवा. मग तुम्हाला प्रश्न आहे, सार्क या देशांची जी संघटना आहे तर ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? आता 2026चं तर आपल्याला कळलं की इंडियाकडे अध्यक्षपद आहे. तसंच 2025 ला ब्रिक्सची मीटिंग कुठे झाली आहे? तर ती रिओ दी जानेरोला झाली आहे. आणि रिओ दी जानेरो कुठं आहे? ब्राझीलमध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला जरी विचारलं, डायरेक्ट शहर विचारलं तरी आलं पाहिजे, देश विचारला तरी आलं पाहिजे. ठीक आहे, चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आणि हा जो सार्कचं हेडक्वार्टर कुठे आहे, हा PYQचा प्रश्न आहे, त्यामुळे याचं उत्तर सगळ्यांना आलं पाहिजे. चला पुढचा प्रश्न बघूया. IPL 2026 मधील सर्वात महाग विदेशी खेळाडू कोण ठरला? तर तो ठरला आहे कॅमरून ग्रीन. हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे आणि याला कोणी घेतला आहे? तर कोलकाता नाईट रायडरने घेतला आहे. आणि किती रुपयांना घेतला आहे? तर 25.20 करोड म्हणजेच काय? कोटी इतक्या रुपयांना त्याला घेतला आहे. आणि आतापर्यंतच्या IPL मध्ये सर्वात महाग प्लेअर कोण ठरला आहे? तर तो म्हणजे ऋषभ पंत. आणि त्याला किती रुपयाला घेतलं होतं? तर 27 कोटी. तसेच वुमन प्रीमियर लीग मधील सगळ्यात महागडी खेळाडू कोण ठरली आहे? तर ती स्मृती मानधना. तिला किती रुपयाला घेतला आहे? 3.40 कोटीला, CRला. आणि कोणी घेतला आहे? तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या टीमने. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, IPL वर प्रश्न बऱ्याच वेळा आला आहे आणि आता सुद्धा येऊ शकतो. आता स्मृती मानधना थोडी चर्चेत होती, त्यामुळे तिच्यावर सुद्धा प्रश्न येण्याची जास्त शक्यता आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो? तर तो स्पिग्मोमॅनोमीटर या सहाय्याने मोजला जातो. थर्मोमीटर आपल्याला माहिती आहे, आपल्याला ताप आला की आपल्या शरीरातलं तापमान मोजण्यासाठी थर्मोमीटर वापरतात. बॅरोमीटर हे कशासाठी? तर हवेचा दाब मोजण्यासाठी वापरतात. स्पिग्मोमॅनोमीटर रक्तदाब मोजण्यासाठी. आणि लॅक्टोमीटर हे कशासाठी? तर दुधाची घनता आणि काय? शुद्धता मोजण्यासाठी. शुद्धता आणि घनता. ठीक आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूया. हवेत ध्वनीचा सर्वसाधारण वेग किती असतो? तर सर्वसाधारण वेग हा 344 मीटर पर सेकंद असतो. जर तापमान वाढलं तर तो वेग वाढतो आणि जर तापमान कमी झालं तर तो थोडा कमी होतो. पाण्यात ध्वनीचा वेग साधारणतः किती असतो? तर तो असतो जवळपास 1500 मीटर पर सेकंद. आणि लोखंडामध्ये किती असतो? तर लोखंडामध्ये असतो जवळपास 5000 मीटर पर सेकंद. ठीक आहे, कसाही प्रश्न येऊ द्या, तुम्हाला आलं पाहिजे. चला पुढचा प्रश्न बघूया. विद्युत धारा मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात. तर काय वापरतात? ॲमीटर वापरतात. म्हणजेच हे इंग्लिशमध्ये असं लिहितात, ॲमीटर वापरतात. व्होल्ट मीटर कशासाठी वापरतात? तर व्होल्टेज मोजण्यासाठी. व्होल्टेजला मराठीमध्ये काय म्हणतात? विभवांतर. जर विभवांतर वगैरे असं अवघड शब्द विचारले तर गोंधळून जायचं नाही. विभवांतर म्हणजेच काय? व्होल्टेज मोजण्यासाठी. गॅल्व्हॅनोमीटर कशासाठी वापरतात? तर सूक्ष्म विद्युत धारा ओळखण्यासाठी, मोजण्यासाठी नाही, सूक्ष्म विद्युत धारा ओळखण्यासाठी वापरतात. आणि कॅलोरीमीटर कशासाठी वापरतात? तर उष्णता मोजण्यासाठी. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपण काल एक इतिहासाचा प्रश्न घेतला होता आणि त्याच्यामध्ये आपण 1930 सालपर्यंत इतिहासाचा घटनाक्रम पाहिला होता. आता आपण हा प्रश्न तर बघणारच आहोत, पण 1930 पासून पुढचा घटनाक्रम बघणार आहोत. आपला प्रश्न काय आहे? दुसरी गोलमेज परिषद कधी भरवण्यात आली? तर दुसरी गोलमेज परिषद ही 1931 साली भरवण्यात आली. आणि ह्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी उपस्थित होते. तसेच पहिली गोलमेज परिषद कधी झाली? तर 1930 ला, दुसरी झाली 1931 ला आणि तिसरी झाली 1932 ला. 1930 ला जी पहिली गोलमेज परिषद झाली होती, त्या गोलमेज परिषदेवर काँग्रेसने बहिष्कार टाकला होता. त्या परिषदेत
महात्मा गांधीजी अनुपस्थित होते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मोहम्मद अली जिना हे उपस्थित होते. मग त्याच्यानंतर 1931 ला लॉर्ड इर्विन आणि महात्मा गांधी यांच्यात करार झाला आणि नंतर दुसऱ्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधीजी उपस्थित राहिले. आणि या सगळ्या परिषदा कुठे झाल्या तर लंडन येथे झाल्या. पुढचा जो घटनाक्रम सांगणार आहे मी इतिहासाचा, त्याच्यामध्ये आपण गांधी इर्विन करार काय आहे ते बघूया. आता आपण 1930 चा पुढचा घटनाक्रम बघूया. 1930 नंतर 1931 मध्ये पण 5 मार्च 1931 ला काय झालं तर गांधी इर्विन करार झाला, जे मी अगोदर सांगितलं. आणि याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला आहे की गांधी इर्विन करार कधी झाला, तर तो कधी झाला 5 मार्च 1931 ला. मग या करारात काय झालं तर काँग्रेसवर जी बंदी घातली होती ती उठवण्यात आली. तसेच सविनय कायदेभंगादरम्यान ज्या लोकांना अटक केली होती त्यांना सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला. या घटनेनंतर पुढची घटना काय झाली 23 मार्च 1931 साली. यावेळेस काय झालं तर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा झाली. तुम्हाला विचारू शकतात की फाशीची शिक्षा कोणत्या साली झाली तर 1931 ला आणि 23 मार्च हे असं पर्टिक्युलर लक्षात ठेवा, कारण ह्यांचं काम खूप महत्वाचं होतं आणि आपल्या देशासाठी बलिदान जाणं याच्यापेक्षा मोठं असं बलिदान कुठलंच नाही. ठीक आहे. मग याच्यानंतर पुढची घटना काय झाली 1932 ला पुणे करार झाला. पुणे करार कोणामध्ये झाला तर महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये. आता याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला आहे की पुणे करार कोणामध्ये झाला किंवा महात्मा गांधीजी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यात कोणता करार झाला 1932 ला, हे कसाही प्रश्न विचारला तरी तुम्हाला आला पाहिजे. याच्यानंतर पुढची महत्वाची घटना 1940 साली झाली. 1940 ला व्यक्तिगत सत्याग्रहाची सुरुवात झाली. मग पहिले व्यक्तिगत सत्याग्रही कोण होते तर ते होते विनोबा भावे. मग तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की पहिले सत्याग्रह करणारे कोण होते तर ते होते विनोबा भावे. याच्यानंतर पुढची महत्वाची घटना ही 9 ऑगस्ट 1942 साली झाली. 1942 म्हणलं की आपल्याला डोळ्यासमोर आलं पाहिजे भारत छोडो आंदोलन. 1942 ला भारत छोडो आंदोलनाची सुरुवात झाली आणि त्यावेळेस व्हॉइसरॉय कोण होते तर त्यावेळेस व्हॉइसरॉय हेलिन लिथगो हे होते. आणि याच दरम्यान करो या मरो हा नारा दिला गेला. त्यामुळं तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतात की करो या मरो हे कोणत्या साली हा नारा दिला गेला आणि कोणत्या आंदोलनादरम्यान दिला गेला. ठीक आहे. याच्यानंतर पुढची महत्वाची घटना ही मार्च 1946 ला झाली. मार्च 1946 ला कॅबिनेट मिशनची स्थापना झाली. मग हे कॅबिनेट मिशन कशासाठी होते तर संविधान सभेला बनवण्यासाठी कॅबिनेट मिशनची स्थापना केली होती. पुन्हा या घटनेनंतर पुढची महत्वाची घटना ही 9 डिसेंबर 1946 ला झाली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्ट ठराव मांडला आणि या उद्दिष्ट ठरावालाच भारतीय संविधानाचा पाया मानला जातो. आता 1946 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा ठराव मांडला, पण 22 जानेवारी 1947 मध्ये हा ठराव स्वीकार केला. ठीक आहे. मग लक्षात ठेवा मांडला कधी आणि स्वीकार कधी झाला. मग याच्या पुढे बघूया. याच्या पुढे पुढची महत्वाची घटना ही 3 जून 1947 ला घडली. 3 जून 1947 ला माउंटबॅटन हे भारताचे व्हॉइसरॉय बनले आणि माउंटबॅटन यांनी काय केलं तर भारत आणि पाकिस्तान हे 2 राष्ट्र असतील असं सांगितलं. तर 18 जुलै 1947 ला काय झालं तर भारतीय स्वतंत्रतेचा अधिनियम आला. त्याच्यानंतर पुढची महत्वाची घटना ही 22 जुलै 1947 ला घडली आणि ही सगळ्यांना माहीत असेल, भारताचा जो राष्ट्रध्वज आहे तो स्वीकारला गेला. याच्यानंतर पुढची महत्वाची घटना ही 26 नोव्हेंबर 1949 ला घडली. या दिवशी काय झालं तर आपले संविधान तयार झाले. 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान तयार झाले, पण हे संपूर्ण भारतात कधी लागू झाले तर 26 जानेवारी 1950 ला हे संविधान संपूर्ण भारतात लागू झाले. आणि ह्याच्यावर पण बऱ्याच वेळा प्रश्न विचारलाय की आपले संविधान तयार कधी झाले आणि लागू कधी झाले, तर हे दोन्ही वेगवेगळ्या दिवशी लागू झालेत आणि वेगवेगळ्या वर्षी सुद्धा, त्यामुळे लक्षात ठेवायला सोपं आहे. त्याच्यानंतर आता 26 जानेवारी 1950 ला संविधान संपूर्ण भारतात लागू झाले, पण त्याच्या 2 दिवस आधी म्हणजेच कधी 24 जानेवारी 1950 ला संविधान सभेने आपले शेवटचे अधिवेशन भरवले होते, ज्यामध्ये राष्ट्रगीत म्हणजेच काय आपले जनगण मन आणि दुसरे राष्ट्रीय गीत म्हणजेच आपले वंदे मातरम यांचा स्वीकार केला गेला. आणि 26 जानेवारी 1950 नंतर 2 दिवसांनी म्हणजेच कधी 28 जानेवारी 1950 ला आपल्या सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली.
ठीक आहे. मग त्यामुळं एका ह्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की 26 जानेवारी 1950ला संविधान संपूर्ण भारतात लागू झाले. त्याच्या 2 दिवस आधी काय झालं आणि त्याच्या 2 दिवस नंतर काय झालं. तर हे मी तुम्हाला इतिहासाचा घटनाक्रम सांगितला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1949ला आर-बी-आयचे राष्ट्रीयकरण झाले होते. म्हणजे आर-बी-आयचं नॅशनलायझेशन झालं होतं. हा प्रश्न आपण घेतलेला आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपले मराठीचे प्रश्न सुरू झाले आहेत. मराठीचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी हे विसर्ग संधीचे उदाहरण आहे. तर आपलं उत्तर आलं 2. वयोमान. ह्याचा संधी विग्रह कसा होतो? वयः अधिक मान. ठीक आहे. त्याच्यामुळं हे काय झालं? विसर्ग संधी झाली. आता तसेच आपण ऑप्शन मधले बघूया. परीक्षा ह्याचा विग्रह कसा होतो? परी अधिक इच्छा. म्हणजेच हे काय झालं? स्वरसंधीचा प्रकार झाला. त्याच्यानंतर खाली सदाचार. सदाचाराची संधी विग्रह कसा होईल? सत अधिक आचार. ही काय आहे? व्यंजन संधी आहे. आणि त्याच्यानंतर देवालय. देवालयाचा संधी विग्रह कसा होईल? देव अधिक आलय. आणि हा सुद्धा कोणता प्रकार आहे? तर स्वरसंधीचा प्रकार आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढील पंक्तीतील अहंकार ओळखा. अहंकार नाही, ऍक्च्युली इथे टायपिंग मिस्टेक झाली. अलंकार ओळखा. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. याचं उत्तर काय आहे? तर याचं उत्तर आहे रूपक अलंकार. रूपक अलंकार का? कारण देह देवाचे मंदिर याचा अर्थ काय आहे की इथे शरीर हे काय आहे? प्रत्यक्ष मंदिर आहे. आणि आत आत्मा परमेश्वर याचा अर्थ काय आहे? त्या मंदिरात आत्मा म्हणजे त्या शरीरात आत्मा हाच परमेश्वर आहे असं थेट सांगितलंय. मग रूपक अलंकार आपल्याला काय सांगतो? जेव्हा दोन भिन्न वस्तू असतात म्हणजे दोन वेगवेगळ्या वस्तू असतात तेव्हा त्याच्यामध्ये उपमान आणि उपमेय यांच्यात भेदच दर्शवला जात नाही. म्हणजेच काय की रूपक अलंकार होतो जिथे देह आणि मंदिर, आत्मा आणि परमेश्वर यांच्यात असाच संबंध जोडलाय जणू त्याच त्या गोष्टी आहेत असं. मग रूपक अलंकार आपल्याला ते सांगतो जेव्हा दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणजेच काय की आत्म्याला कशाचं हे केलं आहे? म्हणजे आत्म्याची कंपॅरिझन मंदिराशी केलेली आहे, परमेश्वराशी केली आहे. देहाला स्वतःला मंदिरच समजतंय. म्हणजेच काय की जे दोन अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये भेद दर्शवला जात नाही. म्हणजे त्या त्याच गोष्टी आहेत असं सांगितलं जातं. तेव्हा कुठला होतो? रूपक अलंकार होतो. इथे देह आणि मंदिर, आत्मा आणि परमेश्वर यांच्यात असा संबंध सांगितलाय. जसं मी आता तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलं. आपण ऑप्शन मधले बघूया. अनुप्रास अलंकार. अनुप्रास अलंकारामध्ये काय होतं? अक्षरांची पुनरावृत्ती होते. उदाहरणार्थ क किंवा म ह्यांची काय होते? पुनरावृत्ती होते. तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. अनन्वय अलंकार. अनन्वय अलंकार कधी होतो? जेव्हा उपमेयाची तुलना उपमेयाशीच होते. म्हणजेच काय? रामासारखा राम, आईसारखी आईच. तेव्हा काय होतो? अनन्वय अलंकार होतो. व्यतिरेक अलंकार. व्यतिरेक अलंकारामध्ये काय असतं की उपमेयापेक्षा उपमान श्रेष्ठ दाखवतात. म्हणजेच काय? उदाहरणार्थ अमृत ते काय परी तुझे बोल. म्हणजे अमृत काय आहे? तुझं बोलच त्यापेक्षा जास्त छान आहे. म्हणजे उपमेयापेक्षा उपमान हे श्रेष्ठ दाखवलं जातं. तेव्हा काय होतो? व्यतिरेक हा अलंकार होतो. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. सौमित्र लांब दोरी आणायला गेला. आता आपण जर इथे थोडंसं वाक्य जर थोडंसं फोडलं तर आपल्याला एक लक्षात येतं. सौमित्र दोरी आणायला गेला असं म्हणलं असतं तरी चाललं असतं. आपल्याला समजलं असतं की तो दोरी आणायला गेलाय. पण इथं काय लिहिलं आहे? लांब दोरी आणायला गेलाय. म्हणजेच काय? विशेषण दिलं आहे. दोरीला विशेषण दिलं आहे लांब दोरी. म्हणून त्या शब्दाची जात काय आली? विशेषण. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता तयार होणारा काळ म्हणजे साधा काळ. जेव्हा सहाय्यक क्रियापदाचा आधार नाही घेत सिंपल साधं वाक्य बोललं जातं तेव्हा तो साधा काळ असतो. अपूर्ण काळ म्हणजे काय? करत आहे किंवा करत होता म्हणजे ती अजून क्रिया पूर्ण झालेली नाही तेव्हा तो कोणता काळ असतो? अपूर्ण काळ असतो. पूर्ण काळ म्हणजे काय? माझं बोलून झालं आहे, मी केलं आहे, सूर्य उगवला आहे, हे काय आहे? पूर्ण काळ. आणि रीतिकाळ म्हणजे काय? मी करत असे, मी करेन, मी करीन, मी करत असणार आहे, हे काय झालं? असे, असणार आहे, पुन्हा असतो वगैरे जेव्हा असतं तेव्हा ते असतं रीतिकाळ. ठीक आहे. आणि साधा काळ म्हणजे काय? एकदम सिंपल प्रेझेंट टेन्स असतो ज्याच्यामध्ये सहाय्यक क्रियापदाचा आधार घेतला जात नाही. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. खाली दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. आमचे बाबा काबाड कष्ट करतात म्हणून आम्ही शिकतो. हा कोणत्या वाक्याचा प्रकार आहे? तर संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य म्हणजे काय? की दोन प्रधान वाक्य
एका उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात तेव्हा संयुक्त वाक्य होतं. आणि मिश्र वाक्य कधी असतं? जेव्हा दोन वाक्य असतात ते उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात, पण त्यातलं पहिलं वाक्य हे प्रधान असतं आणि दुसरं वाक्य हे गौण असतं. आणि आपल्याला जो प्रश्न दिला आहे की आमचे बाबा काबाड कष्ट करतात, आम्ही शिकतो, हे काय आहेत? दोन्ही वेगवेगळी वाक्य आहेत आणि ती एका उभयान्वयी अव्ययाने जोडलेली आहेत, म्हणून त्याचं उत्तर आलं संयुक्त वाक्य. केवळ वाक्य म्हणजे काय की सिंपल वाक्य असतं, त्याच्यामध्ये कोण काय बोलतंय वगैरे ते एकदम सिंपल असं साध्या भाषेत लिहिलेलं असतं, ते असतं केवळ वाक्य. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपल्या बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत, आपण बघूया. आपल्याला हेडचा कोड दिला आहे, तसा आपल्याला लवचा कोड शोधायचा आहे. मग यासाठी मला काय करावं लागेल? ABCD आणि त्यांचे अंक लिहून घ्यायला लागतील. तर मी काय करते, अगोदर लिहून घेते. आता मी हे लिहून घेतलं आहे. मी काय करते, खाली हेट हे लिहून घेते आणि त्यांना दिलेले शब्द लिहून घेते. काय आहे? 52 0 18. टीचं काय आहे? 20 आहे. एचचं काय आहे? 8 आहे. पुन्हा एचं काय आहे? 1 आहे आणि ईचं काय आहे? 5 आहे. तर मला एक गोष्ट लक्षात येते, एचचा आकडा जो आहे म्हणजे एच, त्याचं इथे 8 दिला आहे. ईचं काय आहे? संख्या 5 आहे. एची संख्या काय आहे? 1 आहे आणि टीची संख्या ही 20 आहे. बरोबर? म्हणजेच काय, असं केलेलं आहे, क्रॉस 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 असं. मग आपल्याला काय करायचं आहे? लवचं सुद्धा सेम तसं लिहून घ्यायचं आहे. लव. हा, मग अगोदर मी काय करते, ह्यांच्या डोक्यावर ह्यांचे अंक लिहून घेते. एलचं काय आहे? 12 आहे. ओचा 15 आहे. व्ही कुठे आहे? इकडे 22 आणि ईचा आहे 5. मग इथे काय होणार आहे? एलचा इथे जाणार आहे, बरोबर? ईचा इथे जाणार आहे. मग एलचा आपण अगोदर ट्रान्सफॉर्म करूया. एलचा 12 इथे जाणार आणि ईचा 5 इथे राहणार. मग ऑप्शन मध्ये पहिला 5 आणि शेवटी 12 कुठे कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे आणि 3 मध्ये आहे. 4 मध्ये पहिल्यांदा 14 आहे, 2 मध्ये पहिल्यांदा 12 आहे. मग हे ऑप्शन आपले गेले. चला पुढे आणखी लिहूया. ओचा कुठे जाणार? ओचा इथे येणार. ओचं काय आहे? 15 आहे आणि व्हीचा इथे येणार. व्हीचं काय आहे? 22 आहे. म्हणजेच काय, 5 22 15 12 असं ऑप्शन कुठला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फक्त आहे. 5 22 15 12. समजलं? खूप सिंपल होतं. तुम्हाला कळलं पाहिजे की हे फक्त कुठे गेले आहेत. आणि हे का करायचे माहितीये? हे असे ॲरोज त्याने आपल्याला इथे करताना सोपं जातं. म्हणजे हा ॲरो इथं गेला, मग हा ॲरो इथं, मग हा इथे, असं करायला सोपं जातं. आणि तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला कोणी काय बोलणार नाही, कारण आपला एक एक मार्क महत्वाचा असतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. महेश घरातून बाहेर पडला तेव्हा त्याच्या डाव्या हाताची दिशा पश्चिम होती. मग सपोज हे आपली दिशा आहे. ठीक आहे, महेश इथे आहे, तो घरातून बाहेर पडलाय. आता जो बाहेर पडलाय तेव्हा त्याच्या डाव्या हाताची दिशा ही पश्चिम होती, म्हणजे त्याचं तोंड कुठे आहे? उत्तरेला आहे. तो उजवीकडून 3 वेळा काटकोनात वळाला. म्हणजेच पहिल्यांदा इकडे, त्याच्यानंतर इकडे आणि त्याच्यानंतर इकडे. म्हणजे आता तो कुठे बघतोय? तर तो आता पश्चिमेकडे बघतोय. व पुन्हा डावीकडे 9 वेळा काटकोनात वळल्यास त्याच्या पाठची दिशा कोणती असेल? म्हणजे पुन्हा तो डावीकडे, डावीकडे म्हणजे कुठल्या? या साईडला 9 वेळा काटकोनात वळतोय. 9 वेळा म्हणजेच काय? हे 1 वेळा, पुन्हा हे 2 वेळा, हे 3 वेळा, हे 4 वेळा. म्हणजेच एक फेरी तो 4 वेळा पूर्ण करतोय, 4 काटकोनात फिरून. मग असं 2 वेळा फिरला की 8 होणार, बरोबर? म्हणजे इथं येणार. पुन्हा तो 2 वेळा फिरला म्हणजे 1 2 3 4, म्हणजे तो 8 वेळा फिरून पुन्हा पश्चिमेकडेच येतोय. पण 9 वेळा पुन्हा एकदा डावीकडे फिरला तर तो कसा फिरणार? असा फिरणार, बरोबर? म्हणजे तो आता कुठे बघतोय? दक्षिणेकडे बघतोय. पण आपल्याला विचारलं काय आहे की त्याच्या पाठची दिशा कोणती असेल? जर तो दक्षिणेकडे बघतोय तर त्याच्या पाठीला कुठली दिशा असेल? तर उत्तर दिशा असेल आणि तेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे, समजलं? सोपं आहे. फक्त तो काटकोनात वळला आहे उजवीकडून डावीकडून, तेच आपल्याला काढायचंय. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपल्याला गोलामध्ये अशा संख्या दिल्या आहेत आणि आपल्याला त्यांचं रिलेशन काढायचं आहे. पहिलं मी जर बघितलं तर मला इथं 36 हा 6चा वर्ग दिसतोय. 144 हा 12चा वर्ग दिसतोय. म्हणून 11चा वर्ग 121 येईल का? तर लगेच आपण 121 काढायचं नाही. अगोदर आपण काय लॉजिक लागतंय ते बघूया. ठीक आहे, ते 6चा वर्ग आहे, पण 3 आणि 2 एक कोणत्या तरी कारणाने दिलेत, बरोबर? मग आपण त्यांचं काय कारण आहे ते बघूया. तसंच मी थोडंसं ऑब्झर्व केलं तर मला एक गोष्ट लक्षात येते, या ज्या खाली आहेत ना, या त्रिकोणात संख्या ह्या थोड्या मोठ्या असणार आहेत. म्हणजे इथे मोठ्या आहे तर इथे सुद्धा मोठी संख्या असणार आहे. ठीक आहे, ऑप्शन मध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या संख्या दिलेल्या आहेत, बरोबर? मग म्हणजे
ह्या तिघांचा आपापसात काहीतरी संबंध असणार आहे, तेव्हा जाऊन ही खालची संख्या येते. मग काय येते ते आपण बघूया. मी अगोदर काय करते, 6, 3, 2 ह्या संख्या लिहून घेते. 6चा वर्ग येईल 36, 3चा वर्ग येईल 9, 2चा वर्ग येईल 4. जर आपण हे काढलं तर आपलं उत्तर काय येईल, 6 आणि 4 10 9 19 49. पण आपल्या इथं काय आहे, 36 आहे. म्हणजे हे लॉजिक लागेल का, नाही. मग पुढे बघूया. वर्ग झालं, घन जर केला तर 6चा घन डायरेक्ट 216 जातोय आणि आपल्याला फक्त 36 काढायचंय, त्याच्यामुळे हे पण नाही येणार. दुसरं महत्वाचं काय बघू, आपल्याला एक क्लू काय सापडतोय, आपण ह्यांचं काय करूया, गुणाकार करूया. 6 18 आणि 18 दुने 36, बरोबर. म्हणजेच काय की ह्या तिघांचा गुणाकार 36 येतोय. बरं, असं आलं. मग आता हेच लॉजिक सेम कुठं अप्लाय झालं पाहिजे, इथे झालं पाहिजे. मग मी काय करते, 12 गुणिले 2 गुणिले 6, 6 दुने 12 आणि 12 गुणिले 12 किती, 144. म्हणजेच हेच लॉजिक सेम इथं पण अप्लाय झालं. आता हेच लॉजिक पुढे अप्लाय व्हायला पाहिजे. कसं, 11 गुणिले 2 गुणिले 6, 11 दुने 22 आणि 22 सक 132. म्हणजे ऑप्शन मध्ये 132 आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे माझं उत्तर आलं. समजलं? सगळ्या बाजूने विचार करायचा, थोडंसं शांत राहून विचार करायचा, आपल्याला लॉजिक सापडतं. चला पुढचा प्रश्न बघूया. एका फोटोकडे बोट दाखवत शालू म्हणाली, तिच्या मुलाचे वडील हे माझ्या आईचे जावई आहेत. तर शालूचा त्या स्त्रीशी काय संबंध आहे? एक फोटो आहे आणि त्याच्याकडे बोट दाखवत शालू म्हणतीये, म्हणाली म्हणजे काय, शालू मुलगी आहे. शालू काय म्हणतीये की तिच्या म्हणजेच काय, ती मुलगी आहे, तिच्या मुलाचे म्हणजे तिला मुलगा आहे, वडील म्हणजेच कोण, तिचा नवरा, तिच्या मुलाचे वडील हे माझ्या आईचे जावई आहेत. म्हणजे ही शालू आहे, हिची आई आहे, माझ्या आईचे जावई आहेत. म्हणजे ह्या दोन काय झाल्या, बहिणी झाल्या. जेव्हा ह्या दोघी बहिणी असतील तेव्हाच हिचा नवरा हा हिच्या आईचा जावई होऊ शकतो, बरोबर. मग आपल्याला काय विचारलं आहे, त्या शालूचा त्या स्त्रीशी संबंध काय आहे, तर त्या दोघी बहिणी आहेत. ठीक आहे, समजलं. चला पुढे जाऊया. खालील शब्दांची शब्दकोशातील क्रमानुसार मांडणी करा. हा PYQचा क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की थोडंसं आता इंग्लिश सुद्धा ह्याच्यामध्ये एंटर करायला लागले. म्हणजे मला असं वाटतं की 3-4 वर्षांनी पोलीस भरतीला इंग्लिश हा सुद्धा विषय येऊ शकतो. चला, आपल्याला विचारलं काय आहे की हे दिलं आहे, हे इंग्लिश मधून शब्द दिले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे की अल्फाबेटिकल ऑर्डरने ते मांडायचे आहेत. आता लिव्ह याच्यामध्ये मी काय करते, अगोदर लिहून घेते. लिव्ह, लिटर, लिटिल, लिटरसी आणि शेवटी काय आहे, लिव्हिंग. आता पहिलं अक्षर सगळीकडे एलच आहे, एल 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 एल. मग आपण हे सुद्धा काउंट करू शकत नाही की पहिलं कोणतं येईल. त्याच्यानंतर आता पुढच्या अक्षराकडे वळूया. पुढचं काय आहे, आय. सगळीकडे आयच आहे, म्हणजे दुसऱ्या अक्षरावरून सुद्धा काउंट करता येत नाही. आता तिसरं अक्षर बघूया. तिसरं काय आहे, व्ही आहे, टी आहे, टी टी आणि व्ही. म्हणजेच काय, व्ही हा टी नंतर येतो, बरोबर. मग हे जे टी आहेत ना, त्याच्यामध्ये आपल्याला नंबर लावायचा आहे. टी नंतर पुढचं काय येतंय बघूया. इथे काय येतंय, इथे टी येते, इथे सुद्धा टी आहे आणि इथे ई आहे. ई टीच्या अगोदर येतं, म्हणून सगळ्यात पहिलं काय येणार, लिटरसी येणार. म्हणजे 4 नंबर माझं फिक्स झालं. ठीक आहे, मी 4ला कट करते. आता त्याच्या पुढे ह्या दोघांमध्येच बघूया, कारण व्ही हा शेवटीच येणार आहे, बरोबर. कारण टी नंतर व्ही येतो. मग इथे टी आहे, इथे सुद्धा टी आहे, इथे टी नंतर ई आहे आणि इथे टी नंतर काय आहे, एल आहे, इथे ई आहे. म्हणजेच काय, ई हा एलच्या अगोदर येतो, म्हणून लिटर. लिटर 2 नंबरचा शब्द हा माझा 2 नंबरला येणार. आता हा शब्द गेला. पुढे बघूया. आता आपलं कोण राहिलं रेसमध्ये, हा तर तिसरा येणार, बरोबर. कारण टी टी अगोदर येतो, व्ही नंतर येतो. मग लिटिल हा काय आला, माझा तिसरा शब्द आला, बरोबर. 4 3 4 2 3 4 2 3 असा ऑप्शन कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 मध्येच फक्त 4 2 3 आहे. तरी पण मी तुम्हाला समजवायला सांगते. आता आपल्या रेसमध्ये कोण राहिले, लाईव्ह आणि लिव्हिंग. याच्यामध्ये व्ही कॉमन आहे. व्ही नंतर इथं ई आहे आणि इथं आय आहे. ऑब्व्हियसली ई अगोदर येतो आणि आय नंतर येतो, म्हणून लिव्ह म्हणजे 1 नंबर पहिला येणार आणि लिव्हिंग हा 5 नंबर शेवटी येणार. म्हणून माझं उत्तर कसं झालं, 4 2 3 1 5, जे की ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे फक्त. आता इथे तुम्हाला काय लॉजिकची गरज होती का, तुम्हाला फक्त एबीसीडी आली पाहिजे आणि एबीसीडी इथे कसं टाकायचं हे तुम्हाला जमलं पाहिजे, बस. बाकी काहीच रॉकेट सायन्स नाही. ठीक आहे, समजलं. आता अशा टाईपचे एक्झाम्पल्स एक तुम्ही 5 ते 6 सॉल्व्ह करा, म्हणजे तुम्हाला जमून जातील. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया.
पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. आता हा प्रश्न खूप म्हणजे मजेशीर ठरणार आहे, कारण खूप व्हरायटी आन्सर येणार आहेत. जर इथे यमक जुळणारे शब्द पाहिले तर तुम्हाला उत्तर मिळणारच नाही. इथे काहीतरी लॉजिक लागतंय आणि कोणाचं उत्तर बरोबर येतंय ते आपण बघणार आहोत. चला पुढचा प्रश्न बघूया. रविवार, सोमवार, मंगळवार यांचं सरासरी तापमान 35 डिग्री होतं. रविवार, सोमवार आणि मंगळवार यांचं सरासरी तापमान 35 डिग्री आहे. म्हणजे ह्यांचं टोटल तापमान किती आलं? 35 गुणिले 3. 3 का आलं? कारण 3 वार आहेत, रविवार, सोमवार आणि मंगळवार. ह्यांचं गुणाकार काय येणार? 5 त्रिक 15, 3 त्रिक 9, 1 10, 105. आता पुढे आपल्याला काय सांगितलं आहे? सोमवार, मंगळवार आणि बुधवार यांचं सरासरी तापमान 34 डिग्री होतं. ठीक आहे, सोमवार अधिक मंगळवार अधिक बुधवार ह्यांचं सरासरी टेम्परेचर किती होतं? 34 डिग्री. ह्यांना सुद्धा मी काय करणार? 3 ने गुणणार. 3 ने का गुणणार? कारण 3 वार आहेत म्हणून. मग ह्यांचा गुणाकार किती आला? 4 त्रिक 12, 3 त्रिक 9, 1 10, 102 आलं. आता मी थोडं ऑब्झर्व केलं तर मला एक लक्षात येतं की सोमवार आणि मंगळवार इथे कॉमन आहेत. सोमवार आणि मंगळवार इथे सुद्धा कॉमन आहेत. मग आपल्याला पुढं काय दिलंय ते बघूया. बुधवारचे तापमान जर 37 डिग्री असेल तर रविवारचे तापमान किती अंश असेल? बुधवारचं टेम्परेचर दिलंय, म्हणजेच काय? सोमवार अधिक मंगळवार अधिक किती? 37 बरोबर किती येणार? 102 येणार. हे मी समीकरण घेतलं. आता सोमवार अधिक मंगळवार ह्यांची बेरीज किती येईल? 37 इकडे जाईल बरोबर. 102 वजा 37 किती येणार? 7 आणि 5 12, हातचा आला 1, 10तून 4 गेले 6 आणि 0. म्हणजे सोमवार आणि मंगळवारच्या तापमानाची बेरीज किती आली? 65 आली. आता हेच आपण कुठे ठेवणार? इथे ठेवणार. जर मी थेट डायरेक्ट 105 मधून 65 वजा केले तर मला रविवारचं टेम्परेचर मिळेल का? तर हो मिळेल. का? कारण इथे सोमवारी मंगळवारची मला तर डायरेक्ट बेरीज मिळाली ना. मग मी इथं कशाला लॉजिक लावत बसू? मी डायरेक्ट 65 मधून 105 मधून 65 वजा करणार आणि मग मला डायरेक्ट रविवारचं टेम्परेचर मिळणार. मग माझं उत्तर काय येतंय? 0 6 4 10 म्हणजे 40 डिग्री सेल्सिअस हे माझं रविवारचं टेम्परेचर असणार आहे. समजलं? थोडंसं बघितलं तर लगेच समजून जातं की इथेच म्हणजे प्रश्नातच उत्तर आहे, आपल्याला फक्त वजाबाकी करायची आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपल्याला समीकरण दिलं आहे, हे समीकरण आपल्याला सॉल्व्ह करायचंय. आता हा प्रश्न कसा सोडवायचा? मी काय करते, अगोदर लिहून घेते हा प्रश्न आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक्सप्लेन करते. 45 छेद 175 छेद 12 छेद 49 भागिले 25 छेद 21. आता मी तुम्हाला एक एक्सप्लेन करते. इथं काय आहे? 12 छेद 49 आहे बरोबर. 12 छेद 49 इथे खालचे बघा आणि भागाकार आहे 25 छेद 21. मग भागाकार म्हणजे काय? मी ह्यांना असं लिहू शकते का? भागिले 25 छेद 21. आता मला हे छान नाही वाटत. म्हणजेच काय? हा केक, याच्यावर हा केक, पुन्हा ह्याच्यावर हा केक, एकावर एक थर साचलेत. मग मी काय करते? हा जो भागाकार आहे ना तो वरती गुणाकारात घेते. मग गुणाकारात घेणार म्हणजेच काय? हा जो 25 छेद 21 आहे हा 21 काय जाणार? वरती अंशात जाणार आणि हा जो 25 अंशात आहे हा कुठे जाणार? छेदात जाणार. मग हे कसं सॉल्व्ह करायचं? 45 छेद 175 भागिले हे कसं होणार? 21 वरती जाणार, 25 खाली येणार. का? कारण आपण साइन चेंज करतोय. 12 छेद 49 गुणिले वरती 21 खाली 25. आता काय करायचं सेट? इथं सिंपल भाग द्यायचा आहे. 12 आणि 25 ला कशाने भाग जातोय का? नाही. 12 आणि 49 ला जातोय, पण मी काय करणार? इथे यांना भाग घालवणार. 7 7 49, 7 21. मी यांना भाग घालवला. ठीक आहे. मग आता माझं राहतंय काय? 45 छेद 175 आणि काय होणार पुन्हा? आणखी छेदात 12 36. म्हणजे मी काय केलं? ह्यांचा गुणाकार केला. 12 36 आणि 25 7 किती? 175. आता मला इथे कॉमन काय दिसतंय? 175 आणि 175. मग आलं लक्षात? मी जर इथे 45 आणि 175 इथंच थोडी कटछाट केली असती तर हे पुन्हा जर वरती छेदात गेलं असतं तर मला तिथं पुन्हा कटछाट करायला लागली असती. मग हे 175 आणि 175 एकदम इझिली कट होत असतील तर मी त्यांना का कट करू ना वरती, म्हणून मी ते तसंच ठेवलं. आता हे कसं सॉल्व्ह करायचं? एक तर तुम्ही इथं 175 ला 175 असं कट करू शकता किंवा दुसरं म्हणजे काय? हे छेदात आहे बरोबर, म्हणून हे छेदात आहे तर ह्यांना गुणाकारात घ्यायचं म्हणलं तर 175 हा अंशात जाणार आणि 36 हा छेदात जाणार, जसं आपण इथे केलं होतं तसं. मग मी जर तसं करायचं झालं तर कसं होईल? 45 छेद 175 गुणिले
36 काय जाणार? छेदात जाणार. 175 काय जाणार? अंशात जाणार. का जाणार? कारण आपण हे जे भागिले आहे ते गुणाकारात केलं, चिन्ह बदललं म्हणून संख्या उलट झाल्या. समजलं? आता सिंपल काय करणार मी? कट करणार. राहतं किती? 45/36. इथं मला डायरेक्ट दिसतंय की ह्याला 9ने भाग जातो. 9 45 आणि 9 36. मग 5 आणि 4 ला आणखी कशाने भाग जातो का? नाही जात. मग माझं उत्तर काय येणार? 5/4. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे माझं उत्तर आलं. ठीक आहे? चला, इथं काय तुम्हाला सिंपल बॉडमास रूल माहिती पाहिजे होता आणि जेव्हा चिन्ह बदलतं तेव्हा संख्या सुद्धा पलटी होतात हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे होतं. ठीक आहे? तर इथे थोडंसं बेसिक नॉलेज पाहिजे होतं. चला आता पुढचा प्रश्न बघूया. एक व्यक्ती निर्धारित ठिकाणी ताशी 5 किलोमीटर वेगाने चालत जातो व ताशी 15 किलोमीटर वेगाने सायकलने परत येतो. तर संपूर्ण प्रवासाचा त्याचा सरासरी वेग किती? आता ह्याच्यासाठी सिंपल सूत्र वापरायचं आहे. काय वापरायचं आहे? 2 गुणिले पहिला वेग गुणिले दुसरा वेग आणि काय? छेदात पहिला वेग अधिक दुसरा वेग. हे सिंपल ह्याच्यामध्ये या सूत्रामध्ये आपल्याला व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत आणि डायरेक्ट आपलं उत्तर येणार आहे. बरोबर. 2 गुणिले पहिला वेग काय आहे? 5 आहे. दुसरा वेग किती आहे? 15 आहे. खाली पहिला वेग काय आहे? 5 अधिक दुसरा वेग 15. आता 15 75 आणि 75 दुने किती? 150. हे करण्याऐवजी मी काय करते? वरती ॲज इट इज ठेवते. म्हणजेच काय? 2 गुणिले 5 गुणिले 15 आणि खाली काय करते? 15 आणि 5 किती? 20. आता इथे मी 5 ने भाग घालू शकते. 5 चोक 20, 5 त्रिक 15, 2 दुने 4. आता किती येणार? 5 त्रिक 15 भागिले 2 किती येणार? 2 7 14, 2 पंचे 10. 5 किलोमीटर पर आवर. 7.5 किलोमीटर पर आवर. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे माझं उत्तर आलं. समजलं? इथून डायरेक्ट केलं असतं तरी चाललं असतं. 15 75 दुने 150 भागिले 20 सेमच झालं. म्हणजे जे इथं आपण काढलं ते इथं डायरेक्ट आलं असतं. पण चुकायला नको म्हणून मी काय केलं? हे ॲज इट इज ठेवलं. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघूया. आता पुढचा प्रश्न सुद्धा समीकरणाचा आहे आणि हा सुद्धा म्हणजे आजचे सगळे प्रश्न PYQचे आहेत. जरी तुम्हाला अवघड वाटत असतील तरी तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की थोडीशी मागच्या वर्षी त्यांनी एक थोडंसं डिफिकल्टी लेवल वाढवली आहे. त्यामुळे त्याच दृष्टीने आपण क्वेश्चन घेत आहोत. आता हा क्वेश्चन कसा सोडवायचा? हा सुद्धा PYQ आहे. मी काय करते? लिहून घेते. 589 गुणिले 466 बरोबर किती? आता 589 ला मी आणखी कशा प्रकारे लिहू शकते? 600 वजा 11 बरोबर. 600 वजा 11 किती? 589 गुणिले 466 ला मी कसं लिहू शकते? तर 450 गुणिले अधिक 450 अधिक 16 असं लिहू शकते. बरोबर. पण मला ह्याच्यामध्ये एक तरी कॉन्स्टंट ठेवायला लागेल. बरोबर. मग मी काय करते? हा 466 आहे ना तो कॉन्स्टंट ठेवते. म्हणजे थोडंसं आणखी गिचमिडकाला वाचेल. गुणिले 466 बरोबर किती? क्वेश्चन मार्क. आता 466 ला मी 600 ने गुणते. 0 0 तसेच येणार. बरोबर. 0 0 6 6 किती? 36 हातचे आले 3. 6 6 36 9 हातचे आले पुन्हा 3. 6 चोक 24 आणि 3 किती? 27 वजा 466 गुणिले 11 11 66 हातचे आले 6. 11 66 6 6 12 हातचे आले 7. 11 चोक 44 7 आणि 4 11 आणि 1 5. ह्यांचे काय करायचे आहे? वजाबाकी करायचे आहे. 10तून 6 गेले 4 हातचा आला 1. 10तून 3 गेले हातचे आले 7. आता 74 कुठे आहे? 3ही ऑप्शन मध्ये आहेत. मग आपण पुढे जाऊया. इथे आणखी एक येणार. 6तून 2 गेले 4. 474 कुठे आहे? तर फक्त ऑप्शन क्रमांक 1 मध्ये 474 आहे. म्हणून माझं उत्तर आलं 474. पण इथे काय दिलं आहे? यापैकी नाही. त्याच्यामुळं मला सगळं सॉल्व्ह करायला लागणार आहे. कारण यापैकी नाही हे काय आहे? मला घाबरवायला बसलाय तिथं. म्हणून मी काय करणार आता? पूर्ण सॉल्व्ह करणार. 9तून 5 गेले 4 राहिले. इथं 7 आणि 2 म्हणजेच काय? 274 474 274 474. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे माझं उत्तर आलं. आता एवढी मोठी संख्या मी किती ह्याच्यात सॉल्व्ह केली? फक्त 1 2 आणि 3. 3 स्टेपमध्ये फक्त सॉल्व्ह केली. तुम्हाला जास्त रॉकेट सायन्स लावायची गरज नव्हती. कळलं? असं जेव्हा येतं ना तेव्हा काय करायचं? एक 0 0च्या आसपासची संख्या बघायची ज्याने की ते लवकर सॉल्व्ह होतं. ठीक आहे? तर अशा प्रकारे अशी गणितं आली तर घाबरून जायचं नाही, पटकन सॉल्व्ह करायचं. चला पुढचा प्रश्न बघूया.
आता पुढचा प्रश्न बघण्या अगोदर हा जो क्वेश्चन आहे ना, हा युनिट डिजिट मेथडने सुद्धा सॉल्व्ह करता येतो. आता युनिट डिजिट मेथड ही काय आहे, हे आपण जे वेद मॅथमॅटिक्स असतं ना, त्याच्यामध्ये युनिट डिजिट मेथड ही येते आणि म्हणजे ते शिकायला तेवढी आता वेळ नाहीये, त्यामुळे ह्याच्यातून जाऊ नका. ही सिंपल मेथड आहे सॉल्व्ह करायची. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. 20 वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या 12 पट होते. म्हणजेच काय, वडिलांचं वय दिलं आहे आणि मुलांचं वय दिलं आहे. वयांचं काय दिलं आहे, 12 पट, म्हणजे काय, गुणोत्तर दिलंय. वडिलांचं वय हे 12 आहे, मुलाचं वय हे 1 आहे. त्याच्या पुढे काय दिलं आहे, आज बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे, तर दोघांचे आजचे वय किती? 20 वर्षांपूर्वी 12 पट होतं, म्हणजेच काय, 12x, आणि आता 20 वर्षांनंतर त्यांचं वय किती झालं आहे, मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे, म्हणजेच काय, दुप्पट झालं आहे. आता 20 वर्षांपूर्वी होतं, मग 20 वर्षानंतर झालं, म्हणजेच काय केलं मी, अधिक 20. अधिक 20 का, कारण 20 वर्षानंतर आज त्यांचं वय दुप्पट झालं आहे. आता इथे काय करायचं आहे, सिंपल क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता काय होणार इथे, 12x अधिक 20 ला मी जर 1 ने गुणलं तर काय येणार, 12x अधिक 20. पुढे 2 गुणिले 1x म्हणजे काय, x अधिक 20. सिंपल सॉल्व करा. 12x अधिक 20 बरोबर 2x अधिक 40. आता हे 2x मी काय करते, इथं घेऊन जाते आणि हे 20 इथे घेऊन जाते. कसं येणार, 12x मधून 2x गेले 10x, 20x आणि 20 आणि 40, 40 मधून 20 गेले, किती राहिले, 20 राहिले. x ची किंमत किती येणार, 10 दुने 20. x ची किंमत माझी 2 आली, तर दोघांचे आजचे वय किती किती येणार. आता 20 वर्षांपूर्वी त्यांचं वय किती होतं, 12x होतं, मग 12 गुणिले 2 किती येणार, 24. 20 वर्षांपूर्वी, आणि मुलाचं वय किती येणार, हे वडिलांचं वय, आणि मुलाचं वय किती येणार, x, म्हणजे किती, फक्त 2 वर्ष. आता 20 वर्ष म्हणजे ह्याच्यात 20 ऍड करायचे, म्हणजे आजचं वय त्यांचं किती आहे, 44, आणि ह्याच्यात जर 20 ऍड केले तर मुलाचं वय किती होणार, 22. म्हणजे आजचं वय किती आहे, बाप 44 आणि मुलगा 22. ठीक आहे, समजलं. जर हे x ची व्हॅल्यू डायरेक्ट तुम्ही इथं ठेवली ना, तर तुमचं उत्तर येणारच नाही. 2 गुणिले 2 4, म्हणजे जर आजचं वय बापाचं 4 असेल तर मग त्याला मुलगा कधी झाला, बरोबर. तर त्यामुळे काय करा, ह्याच्यामध्ये ठेवा आणि त्याच्यानंतर ज्या संख्येने आपण वाढवलं आहे, कमी केलं आहे, ते कमी जास्त करा. ठीक आहे, समजलं. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.